हाय, हॅलो, नमस्कार. मी पौर्णिमा, कुकिंग विथ पौर्णिमामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत केळीचे वेफर्स. कच्च्या केळीपासून तयार होणारे वेफर्स अगदी घरच्या घरी तुम्ही मार्केटसारखे सहज बनवू शकता. इथं कोणतेही तुम्हाला इतर साहित्याची गरज पडत नाही आहे. बाजारातून कोणतेही काही विकत आणण्याची गरज पडणार नाही. फक्त तुम्हाला कच्ची केळी इथं लागणार आहेत. पाहू शकता किती पातळ असे वेफर्स तयार झालेले आहेत. अगदी बाजारात मिळतात तसेच हे वेफर्स तुम्ही घरी सहज बनवू शकता. तर इथं आपल्याला महत्त्वाचं साहित्य लागणार ते म्हणजे कच्ची केळी. इथं मी 6 कच्ची केळी घेतलेली आहेत. सुरुवातीला आपण 2च केळ्यांचे वेफर्स बनवणार आहोत. तर आपल्याला केळ्यांचा पुढचा आणि पाठीमागचा भाग कट करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने याला उभे थोडेसे कट द्यायचे आहेत, जेणेकरून आपल्याला हे केळीची सालं काढणं सोपं जाईल. कारण कच्च्या केळीची सालं काढणं फार कठीण काम असतं. तर हाताला थोडंसं तेल लावायचं आहे, कारण कच्ची केळी फार चिकट असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला हातही चिकट होतात. तर तेल लावल्याने आपल्याला तो त्रास होणार नाही. सुरुवातीचा भाग काढताना थोडंसं जड जातं, पण एकदा हा भाग निघाला की तुम्ही पुढचे केळीची सालं अगदी पटापट काढू शकता. आणि आपण एक कट केल्यामुळे ना तर फार लवकर अशी केळीची सालं निघतात. तर एक साधी सोपी ही ट्रिक आहे. थोडेसे कट देऊन घेतले की अशा पद्धतीनं आपण हे केळीची सालं पटकन काढू शकतो. आणि हाताला जे तेल लावलेलं आहे तेच थोडंसं आपण ह्या केळ्यांनाही चोळायचं आहे, म्हणजे केळी काळी पडणार नाहीत. तर अशाच पद्धतीनं आपण दुसरं केळी करून घेऊयात. तर असे कट द्यायचे आहेत त्याला जवळजवळ. बाजारामध्ये केळीचे वेफर्स खूप महाग मिळतात, पण तुम्ही घरच्या घरी अगदी 10 मिनटामध्ये हे वेफर्स बनवू शकता. तर आता मी केळीचे वेफर्स बनवत आहे, त्यामुळे सुरुवातीचा थोडासा भाग मी तिरका असा कट करून घेतलेला आहे. जसे तुम्हाला वेफर्स हवे असतील त्या पद्धतीने तुम्ही हे करायचे. तुम्हाला गोल हवे असतील तर तुम्ही गोलही करू शकता, पण मी तुम्हाला मार्केटसारखे वेफर्स दाखवते. ते थोडेसे तिरके असतात, म्हणून मी तुम्हाला अशा पद्धतीने थोडंसं कट घेऊन हे करून दाखवते. अशा तिरका असा कट तुम्हाला हवा असेल तर तुम्ही गोलही कट करू शकता अशा पद्धतीने. तर आता आपण उभे काप कसे करायचे ते पाहणार आहोत. इथं तुम्हाला कोणत्याही वेफरच्या किसणीची गरज पडत नाही. ही केळी कडक असतात, त्याच्यामुळे तुम्ही सहज अशा पद्धतीने त्याचे पातळ काप करू शकता. तर इथं मी सर्व केळी अशा पद्धतीने कापून घेत आहे. थोडेसे तिरके काप करून घेतलेले आहेत गोलाकार, आणि आता आपण हे उभे कापी करून घेतलेले आहेत. तर आता हे तळायचे कसे, तर त्यासाठी आपल्याला एका बाउलमध्ये 1 चमचा मीठ घ्यायचं आहे. आपलं तुम्ही उपवासाचं सेंधव मीठ घेऊ शकता किंवा साधं रेग्युलरचं मीठ, आणि त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी घालून हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. तर तिखट मसाल्यासाठी आपण हे अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेतले, थोडंसं मीठ घ्यायचं आहे, आणि आपण पाव चमचा घेत आहे पिठी साखर. याच्यामुळे खूप छान अशी चव येते या तिखटाच्या वेफर्सला. तर आता हे मिक्स करून आपण बाजूला ठेवून द्यायचं आहे. त्यात आपण कढईमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे. तेल छान गरम झालेलं असलं पाहिजे, आणि त्याच्यामध्ये पटपट आपल्याला सर्व केळीचे वेफर्स सुट्टे करून टाकायचे आहेत. तर थोडंसं हे सुरुवातीला आपल्याला वेफर्समध्ये जास्त बुडबुडे दिसतात. तर आता आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा असं पाणी घालणार आहोत, एखाद दुसरा चमचा. पाणी घातल्यानंतर फार असं बुडबुडे होतात, तेल थोडंसं बाजूला उडतं. तुम्ही तर पाहाल की आपल्या जे गॅसची शेगडी असते त्याच्यावर थोडेसे तेलाचे असे शिंतोडे उडलेले असतात पाण्यामुळे. तर थोडंसं व्याप होतो, पण हरकत नाही. थोडंसं काहीतरी खायचं म्हटलं की आपल्याला असा थोडासा व्याप सहन करावाच लागतो. तर मी तुम्हाला दाखवते, किसणीनेही तुम्ही अशा पद्धतीने डायरेक्ट तेलामध्ये असे वेफर्स तयार करू शकता. खूप पातळ असे वेफर्स पटकन तयार होतात. बटाट्याच्या वेफर्स इतकाही याला त्रास होत नाही. तर अशा पद्धतीने हे आपण झटपट असे केळीचे वेफर्स सहज बनवू शकतो. बाजारामध्ये खूप महाग मिळतात केळीचे वेफर्स, आणि बऱ्याच मुलांना म्हणा किंवा मोठ्यांनाही केळीचे वेफर्स खूप आवडतात. तर तुम्ही उपवासाला नक्की ट्राय करू शकता, किंवा इतर वेळेस हे स्नॅक्स म्हणून तुम्ही हे वेफर्स बनवून ठेवू शकता. आता बाजारसारखे वेफर्स म्हणजे पिवळसर असे दिसणारे बनवायचे असतील तर आपल्याला मिठाच्या पाण्यामध्येच थोडीशी हळदी मिक्स करून घ्यायची आहे. आणि ज्यावेळेस आपण पाणी घालतो त्यावेळेस त्याच्यामुळे आपल्या वेफर्सला देखील असा हळदीचा पिवळा रंग थोडासा चढतो आणि आपले वेफर्स पिवळसर होतात. तर अगदी तुम्हाला हे मार्केटसारखे हवे असतील तर तुम्ही अशा पद्धतीने थोडंसं हळद घालूनही तळू शकता. ते उपवासाला चालणार नाही, पण इतर वेळच्या स्नॅक्ससाठी म्हणून तुम्ही करू शकता. तर आपल्याला याला मसाला लावायचा आहे. तर तुम्ही तर आवाज ऐकू शकता वेफर्सचा किती छान असे कुरकुरीत झालेत.
तर थोडेसे बाउलमध्ये घ्यायचे आहेत. आपल्याला जितकं तिखट हवं असेल किंवा जितका मसाल्याला हवा असेल त्या पद्धतीने याला थोडासा लावून घ्यायचं आहे. तर आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हाताने थोडंसं त्याला चोळून घ्यायचं आहे. तिथे थोडासा कमी वाटतं तर मी आणखीन थोडा लावून घेते आहे. तर जसं तुम्हाला तिखट हवं असेल त्या पद्धतीने तुम्ही हे लावून घेऊ शकता. तर सुरुवातीला कलर दिसणार नाही, थोडंसं मुरल्यानंतर आपल्याला हा रंग छान दिसेल. तर अशा पद्धतीने इथं मी सर्व वेफर्स बनवून घेतलेले आहेत. मार्केटमधलं तेल कसं असतं काय आपल्याला माहिती नसतं, तर आपण हे घरच्या घरी आपल्या चांगल्या तेलामध्ये आपण हे सहज करू शकतो. तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा. अगदी साधी सोपी पद्धत आहे वेफर्सची आणि खूप छान असे वेफर्स तयार होतात. तर या उपवासाला म्हणा किंवा स्नॅक्ससाठी म्हणा नक्की ट्राय करून पहा. आणि माझी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करून कमेंट करून जरूर कळवा. मित्रमैत्रिणींच्या सोबत शेअर करायला विसरू नका. आणि अशाच अजून काही छान छान रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे नवीन रेसिपी आल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. पुन्हा भेटूया. बाय बाय.